बरं झालं घरी सापडली तू. का हो, काम होतं काही? विसरून गेली तू पार मला. हा 6 महिने झाले, वर्ष झालंय तुझं. अहो तसं नाही विसरायचं. तुला घरी यायचं नाही ना, एक काम कर, तुला मनाने तर फोन केलेला नाही तू. अहो पण तुम्हाला माहिती ना आता आईचं किती दुखलं. आईचं आणि बापाचं आणि तसलं नाटक सांगू. लग्न झाल्यावर संसार कुठं असतो माहिती का? सासरी. अहो पण आता घरच्यांचं बट तुझं आईचं दुखतंय, माझा फोन करण्यात काय आहे? मला विचारते का तू नवरा आहे नाही का गेला? अहो पण मी फोन नाही केला, तुम्ही तरी केला का? तुला तर काय म्हणजे मी केला तर तू करणार आहे का? आता चुकीची बाजू रेटून नेऊ नका. मी नाही केला, तुम्ही तरी केला का? तुम्हाला माहिती माझ्या आईचं नांद दुखत होतं. नांदायच नाही, तुला नाट कारण पाहिजेत फक्त. कारण किती वेळा नांदायचं दोन वेळा तुला फार घरच्यांना पाठवलं न्यायला, तरी तू आली नाही का? म्हणून नाही आली. नाही आली म्हणजे त्यांनी सुद्धा बघितलं आईचं किती दुखतंय, ते पण काय नाही म्हणले. मग ते नाही दुखण्याचं काय सांगितलं कारण का? सांगते? मी काय हटकून करते काय? तुला पटतं का? नवरा हाय मग आता मला ना सरळ सरळ ना तू एक काम कर, ह्या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचंय. म्हणजे काय लग्न करून 10 लाख घालून 20 लाख घालून माझ्या हातात काय राहिलं? हा मग काय एखाद्या पोरीला एवढ्या वेळ ठेवतात का सासरे? काय आता तुम्ही नांदतच नाही म्हणलं काय करायचं? काय नांदवत नाही तुम्हाला? कळायला पाहिजे मग या गोष्टी. काय पाठवायचं असतं घरी ठेवलं म्हणजे तुमच्या वजन आहे तुमच्यासाठी. वजा असलं तरी आता मग काय विहिरीत ढकलून द्याचा का तिला? हे रुबाब तुमचा तुमच्याकडे येऊन पण. हे रुबाब म्हणजे तुमचं पटत नाही त्याला आम्ही काय करू? काय बारीक पोरं राहिलं का तुम्ही आता? मग एक काम करा ना, 10 लाख रुपये घालून मला पस्तावा आलाय ना, माझं तोंड जोडून वाटतंय, मला यातून मुक्त करायचंय. उद्या कोर्टात चला आणि तिकडे मला सोड चिठ्ठी द्या डायरेक्ट. मी तरी कुठं तिकडे जातो जम्मू फिमूल निघून. आणि मग बस बर्फात जाऊन. जा तुमचं तुम्ही घ्या घटस्फोट. मला काय विचारताय आता? तुम्हाला काय घरी तुमचंय पोरगी ठेवून घेताय ना, त्यावेळेस बरं कळतंय तुम्हाला तुमची पोरगी म्हणून. मी चल मग चला आत्ता चल घटस्फोट वकील ते आत्ता बघतो तुम्ही. जा तुमचं तुम्ही बघून घ्या. काय? मला काय सांगता? चाललो काय हात सोडा. मग आत्ता गाडी बस, मला यातून मोकळायचंय. कवर राव मी असा बघतो तरी दुसरी बायको मी. अहो पण हिच्या बरोबरच नीट राहा ना. तुम्हाला प्रॉब्लेम काय? माझ्या तू बरोबर इथं नीट काय मी राहायला? इथं घर जावा म्हणून राव काय? मी असं म्हणलं का? मग काय म्हणली तू? तुम्ही अर्थ भांडले काय केला? तुम्ही भांडले विनाकारण वाद घातले म्हणून मी इकडे आले. आणि पप्पा तुम्ही बी अंग काढून घेऊ काय नका. मी सांगत लोक होते मला मला म्हणायला लागले याच्याबरोबर तुझी लग्न बायको नाही काय करायचं. नादी लागली काय? कुठं माहेरात एवढ्या वर्ष निघून जात असते का कुठं? तुम्ही लग्न लावून दिलंय ना माझं, तेव्हा बरं म्हणले नाही पोरग लय चांगलंय समजूतदार आहे. अहो किती वाद घालतात माहिती का पप्पा? वाद घालणं वेगळं. मी काय दारू पितो? हा गोवा खातो, मावा खातो, काय खातो का? व्यसनी लोक नको आहेत, मी काहीच नाही करत. मग आम्ही म्हणतोय का करा म्हणून? मग? आमचं म्हणणं आहे तुम्ही नीट संसार करा. नाही करत संसार तर- करायला ती थांबली तर संसार करू काय? दगडांबरोबर करू का संसार? आता ती म्हणते तुम्ही मारहाण करताय. कधी मारहाण केली मी? काही पण बोलता राव तुम्ही सासरे. तुम्हाला माहित नाही बाई, तुम्हाला काय पाटील डोळे आलेत काय? मग म्हणूनच म्हणलं होतं मी आधीच. मी काय बोल